या कारखान्यात कोणताही गैरप्रकार झाला नसताना केवळ आणि केवळ राजकीय दृष्टीनं या कारखान्यावर सूडबुद्धीनं कारवाई करायचं धोरण सरकारनं घेतलं। सरकारनं तातडीनं त्यांनी केलेली कारवाई मागं घ्यावी, नाहीतर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन उद्याच्या काळामध्ये या विभागातून उभा राहील। निश्चितपणे राजकीयदृष्ट्या ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचं चित्र लोकांच्या समोर आलेलं आहे। याचा उद्याच्या निवडणुकीत निश्चितपणे जनता निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही। कारखान्याच्या तमाम ऊस उत्पादकांचं प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं होणार आहे। ते सरकारनं टाळण्यासाठी तातडीनं योग्य ती पावलं उचलण्याची गरज आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे। बिद्री सहकारी साखर कारखान्यावर इथेनॉलची जी काही कारवाई झाली त्या अनुषंगाने करवीर असेल, कागल असेल येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर आज राधानगरी येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येते। तसं बघायला गेलं तर या मोर्चामध्ये सभासद असतील, शेतकरी असतील, हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तर आपल्याबरोबर बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केपी साहेब आहेत। केपी साहेबांच्याबरोबर आपण थोडंसं बातचीत करूया या संदर्भातली। साहेब नमस्कार। नमस्कार। 8 दिवसापूर्वी ज्या काही घटना घडल्या त्यानंतर आपण करवीर असेल, राधानगरी असेल आणि आज राधानगरीमध्ये आपण मोर्चा सभासदांचा सुद्धा मोर्चा काढताय, तर तुम्हाला सभासदांचाही तसा प्रतिसाद चांगला मिळतोय। ही झालेली कारवाई, या कारवाई संदर्भात काय बोला? ही जी कारवाई शासनानं केलेली आहे ती अत्यंत चुकीची असून तमाम ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर अवलंबून असणारे कर्मचारी, छोटे मोठे घटक या सर्वांच्यावर प्रचंड मोठा अनिष्ट असा पद्धतीचा आघात झालेला आहे। खरं म्हणजे शासनानं जी कारवाई केली ती अत्यंत चुकीची आहे। या कारखान्यात कोणताही गैरप्रकार झाला नसताना केवळ आणि केवळ राजकीय दृष्टीनं या कारखान्यावर सूडबुद्धीनं कारवाई करायचं धोरण सरकारनं घेतलं। त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज या परिसरातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपण बघतोय। सरकारनं तातडीनं त्यांनी केलेली कारवाई मागं घ्यावी, नाहीतर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन उद्याच्या काळामध्ये या विभागातून उभा राहील, अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं मी सरकारला देऊ इच्छितो। साहेब, आता अवघ्या काही महिन्यावरती विधानसभा येऊन ठेपलेली आहे, त्या अनुषंगानं अशी कारवाई झाली असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच निश्चितपणे राजकीयदृष्ट्या ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचं चित्र लोकांच्या समोर आलेलं आहे। याचा उद्याच्या निवडणुकीत निश्चितपणे जनता निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मी या निमित्तानं देतो। आणि सर्वात महत्त्वाचं, कारखान्याच्या तमाम ऊस उत्पादकांचं प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं होणार आहे। ते सरकारनं टाळण्यासाठी तातडीनं योग्य ती पावलं उचलण्याची गरज आहे। हे होते बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केपी पाटील साहेब। इथेनॉल प्रकल्पावर झालेला जो काही कारवाई जी होती, उत्पादन शुल्काने जी केलेली कारवाई आहे, त्या कारवाईच्या अनुषंगाने आज राधानगरी तहसील कार्यालयावरती केपी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सभासद आणि शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जो काही हा प्रकार घडला, हा प्रकार राजकीय सूडबुद्धीतून झालेला आहे असं आपल्याला साखर कारखान्याचे चेअरमन केपी साहेब यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।